डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे चांगलीच खळबळ उडाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाची फी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. आता H-1B व्हिसाची फी $1,00,000 केली आहे, जी यापूर्वी $1,000 होती. नव्यानं H-1B या व्हिसाची फी ₹88,000वरून $88,00,000 केली आहे. या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्ट कंपनीनं विदेशातील कर्मचाऱ्यांना, प्रामुख्याने भारतीय कर्मचाऱ्यांना 24 तासाच्या आत अमेरिकेत परत बोलावलंय. फायनान्स, IT सह बड्या कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना तातडीनं अमेरिकेत परत येण्याचे आदेश दिलेले आहेत. भारताच्या दृष्टिकोनातून ही नक्कीच चिंतेची बाब आहे. याचं कारण असं आहे की H-1B व्हिसा जे साधारणतः 80-85 हजार ऑफर केले जातात, त्यापैकी 70% व्हिसा हे एकट्या भारतीयांना मिळतात. त्याच्या खालोखाल चायनाचा नंबर येतो, पण चायनाचं पर्सेंटेज अत्यंत कमी आहे. ते जेमतेम 12 ते 13% पर्सेंटेज आहे. यामुळे भारतामध्ये या संदर्भामध्ये प्रचंड जास्त रोष ओढवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. विशेष करून अमेरिकेमधल्या ज्या IT कंपन्या आहेत त्यांना, त्या भारतीयांना जास्तीत जास्त प्रेफर करत असतात. आणि आतापर्यंत साधारणतः त्यासाठी जी फीज होती, जी स्पॉन्सरिंग कंपन्यांना भरावी लागायची H-1B व्हिसासाठी, ही हार्डली $1,000 पर्यंत होती, जी वाढून आता $88,000 पर्यंत घेऊन जाण्यात आलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ह्या IT कंपन्यांवरती देखील प्रचंड दबाव येणार आहे आणि भारतीयांकडनं देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तिथे जाण्याचा जो एक आपल्याकडे प्रचंड उत्साह असतो, तो देखील कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा कदाचित थोडं प्रेशर टॅक्टिक असेल आणि दुसरं म्हणजे कदाचित इमिग्रेशन कोर्टमध्ये चॅलेंज होईल. त्याला नोटीस पिरियड लागतो. त्याच्यामुळे त्याचं ॲप्लिकेशन व्हायला अजून 1 साल लागेल. 1 साल होईपर्यंत मध्ये मिड टर्म इलेक्शन्स येतील. मिड टर्म इलेक्शन झाल्यावर कदाचित काहीतरी वेगळं होईल. त्याच्यामुळे अजून तुम्ही असं काही हिंमत हारून जायचं काही कारण नाहीये. पण सध्या तुम्ही इथे असाल अमेरिकेमध्ये आणि व्हिसा स्टॅटस तुमचं थोडं असं डगमगतं असेल, तर कंपन्या सांगतात ते बरोबर आहे. उगाचच्या उगाच तुम्ही ट्रॅव्हल करू नका.